नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला थंडीत चांगले पौष्टिक सगळे ड्रायफ्रूट आणि सगळे साहित्य टाकून जे लाडू बनवतो आपण डिंकाचे, त्याची मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे आज माझ्या पद्धतीने कशी मी बनवते ते. तर चला तुम्हाला मी साहित्य दाखवते काय काय मी घेतलेले. हे गूळ आहे, हे 1 किलो गूळ आहे. एवढा हा बाऊल भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही खसखस घेतलेली आहे. हे बदाम घेतलेले आहेत. हे काजू घेतलेले आहेत. हे काळे तीळ घेतलेले आहेत. हे पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे असळ बी म्हणजे अळीव सांगतात ते, अळीव घेतलेले आहे. जायफळ आणि वेलची आहे. हे थोडीशी मी बडीशेप घेतलेले आहेत. हे बेदाणा म्हणजे मनुका घेतलेले आहेत. ही अळशी घेतलेली आहे, ही कफासाठी चांगली असते म्हणून ही पण घेतलेली आहे. हा मी शेपा घेतलेला आहे. हा ओवा घेतलेला आहे. हे खोबरं घेतलेलं आहे, किसून घेणार मी ते. हा डिंक आहे. हे सगळं साहित्य आहे. हे मी पूर्ण भाजून घेणार आहे पहिल्यांदा. त्याच्यानंतर हा मी तुपामध्ये तळून घेणार आहे आणि मग मिक्सरला मी सगळं वाटून घेणार आहे. जाडसर अशी भरड करणार आहे मी. हा पण मी मिक्सरला वाटणार आहे. हे पीठ पण मी खरपूस भाजून घेणार आहे. आणि गुळातला एकतारी पाक बनवतात आपण, तो एकतारी पाक बनवून मी त्याच्यामध्ये हे सगळं साहित्य मिक्स करून मग तुम्हाला मी लाडू कसे बनवणार ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आज मी तुम्हाला डिंकाचे लाडू दाखवते. आता पहिल्यांदा मी सगळं हे साहित्य आहे ते भाजून घेते सगळं खरपूस. थोडंसं साजूक तूप टाकून मी हे सगळे जे तुम्हाला मी हे जिन्नस दाखवलेले आहेत ते मी भाजून घेणार आहे. हे आपल्याला लागणार आहे साजूक तूप. चला, मी गॅस पेटवलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे. आता सगळं मी भाजून घेते. थोडं भाजल्यानंतर चांगले होणार ते, म्हणून घेणार भाजून. तुम्हाला सगळं भाजून दाखवते मी. बघा, असं सगळं मी भाजून घेणार आहे. सगळं मी व्यवस्थित असं सगळं मी साहित्य घेतलेलं आहे ते सगळं मी भाजणार आहे. ही अळशी आहे, ही अळशी पण खरपूस भाजून घ्यायची आहे. बघा, तडतडायला लागलेली आहे ती आता अळशी, म्हणजे ती भाजते पूर्ण मस्तपैकी. आता मी ती काढून घेते. शेपा भाजते. पांढरे तीळ, काळे तीळ ते पण भाजून घेते. अळीव पण भाजून घेणार आहे. हे जे आपण बोलतो असळी अळीव, ते पण मी भाजून घेणार आहे. मैत्रिणींनो, थोडासा व्हिडिओ मोठा होईल, पण शेवटपर्यंत मी कशी बनवते हे लाडू ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर बघा, थोडासा व्हिडिओ मोठा होईल पण शेवटपर्यंत पहा. जी बनवण्याची पद्धत कशी आहे माझी, एकदम साधी आणि सोपी आणि झटपट आहे. तुम्ही नक्की बघा. आता मी हा डिंक आहे तो ह्या तुपामध्ये भाजून घेते आणि नंतर मग ते भाजल्यानंतर डिंक हे मी तुपावरती खरपूस असं भाजून घेणार आहे. गव्हाचं पीठ ते पण तुम्हाला मी दाखवते. बघा कसा छानपैकी भाजलेला आहे. हे बघा,
डिंक कसा छान भाजले आणि फुलून आलेला आहे. आता मी काढून घेते. आता गव्हाचं पीठ भाजून घेते चांगलं एकदम. त्याच्या ह्याला ना थोडं थोडं तूप टाकूनच भाजायचं आहे, जास्ती तूप नाही टाकायचं. आपण मग लाडूमध्ये दुसरं तूप टाकणारच आहोत, तर थोड्या तुपामध्ये हे भाजून घ्यायचं आहे चांगलं व्यवस्थित अगदी. सगळ्यात शेवटी खोबरं पण भाजून घेते हे बघा व्यवस्थित. आता मी हा गुळाचा पाक तयार करत आहे. एक तारी गुळाचा पाक तयार करायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये ते सगळं जे साहित्य आहे भाजून घेतलेलं आहे ते सगळं आणि खोबरं वगैरे सगळं भाजून गव्हाचं पीठ वगैरे भाजलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये मी मिक्स करणार आणि मग मी लाडू बनवून घेणार. तर तुम्हाला मी दाखवते आता. हे बघा, हा मी गुळाचा गूळ विरघळत चाललेला आहे, पाक बनवते मी आता. तर हा आता एक तारी पाक आपला तयार झालेला आहे. हे बघा गुळ पूर्ण गुळ विरघळलेला आहे. हा मस्त पाक तयार झालेला आहे. जास्ती एकदम घट्ट पाक नाही करायचा, म्हणजे जास्ती गरम नाही करायचा. ह्या एक तारी पाकमध्ये आता मी सगळं मिश्रण ते मिक्स करणार आहे आणि लाडू बनवणार आहे. ते पण तुम्हाला आता सगळं बघायला मिळेलच. आता हे सगळं साहित्य आपण टाकून मिक्स करूया. सगळं गूळ पीठ वगैरे सगळं बघा. हे एक पीठ आहे आणि हे सगळं भाजलेलं साहित्य आहे सगळं. आता मिक्स करून घेऊया आपण. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा आता मी गॅस बंद करते. आपलं सगळं मिक्स झालेलं आहे हे. आता थोडं गार झालं की हाताला चटका लागेल, म्हणून थोडं गार झाल्यावरती त्याचे लाडू पाळून घ्यायचे. सगळं आपलं मिक्स झालेलं आहे बघा. आता त्याचे लाडू वाळून घ्यायचे, थोडं गार होऊन द्यायचं आहे ते. आता ह्या मिश्रणाचे आपण लाडू बनवून घेऊया. थोडं थंड झालेलं आहे, तर आता आपल्याला जशी साईज पाहिजे तसे लाडू बनवून घेऊया. बघा पटापट होतात. बघा गुळातले खाल्लेले लाडू चांगले असतात, कारण साखरेपेक्षा गुळातले चांगले असतात, म्हणून गुळातलेच हे लाडू केलेले चांगले. तुम्हीसुद्धा मैत्रिणींनो गुळातूनच हे लाडू करा. हे बघा गरम आहे, पण ते गरम असतानाच चांगले होतात आणि पटकन होतात ते. आणि थंडीत फार खाल्लेले चांगले पौष्टिक लाडू हे. सगळ्या प्रकारचे जीवनसत्व, विटॅमिन, पौष्टिकता सगळं ह्या एका लाडूतून मिळते आपल्याला. म्हणून जास्ती नाही, पण रोज एक नित्य नेमाने सकाळी खायचा खूप चांगलं असते. तुम्हाला जसा जमेल तसं तुम्ही खाता. असं काय मी सकाळीच खा असं नाही सांगत, पण आमच्याकडे मोस्टली सकाळीच खातात आम्ही. चहाच्या आधी एक लाडू आमच्या घरामधले सगळे मेंबर्स आम्ही सकाळीच खातो. मोठ्या लहान जशी साईजप्रमाणे हवे तसे करायचे. छानपैकी हे बघा मस्त पटापट होतात. फक्त ते ना थंड नाही होऊ द्यायचं, पटापट करायचे. बघा असे हाताने असे पण होतात ते. गरम आहे थोडं. छान आहे बघा. पटापट होतात. तर मैत्रिणींनो
नक्की तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे होतात ते लाडू. आणि माझा व्हिडिओ जेवढा शेअर करता येईल तेवढा शेअर करा. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीचे लाडू मी बनवलेले आहेत. सगळे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे वापरून. नक्की तुम्ही बनवा. तर हे आपले लाडू असे बनलेले आहेत बघा. थोडे मी मोठेच बनवलेले आहेत. तर नक्की तुम्ही बनवा असे लाडू. आणि हिवाळ्यात खाल्लेले चांगले असतात हे लाडू. मैत्रिणींनो, माझी लाडू बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल किंवा मी बनवलेले लाडू तुम्हाला आवडले असेल, सगळे ड्रायफ्रूट्स टाकलेले, तर तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ मी इथेच संपवते. तर चला, धन्यवाद. बाय बाय. धन्यवाद.